बाबा आज 5 नवीन बसेसचं लोकार्पण होते, काय सांगा? मुरबाड आगाराला खूप गाड्यांची गरज होती। पहिल्या टप्प्यामध्ये आपण 5 गाड्या घेतल्या, आता दुसरा टप्पा पहिल्यांदाच महाराष्ट्रात या आज सुरुवात झाली, त्यामध्ये पहिला नंबर आपल्या मुरबाडचा लागला आणि परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः त्याच्यात सांगितलं की पहिलं 5 ज्या गाड्या पाठवायच्या त्या मुरबाडला पाठवा। उर्वरित राज्यामध्ये आता एक गणपतीच्या अगोदर सांगता येत नाही, पण गणपतीची मुरबाडकरांना खऱ्या अर्थाने ही भेट मिळाली। 10 गाड्या नवीन आल्या, अजूनही 10 गाड्या आपण मागणी, अशा एकूण 20 गाड्या आपण मुरबाड आगारासाठी घेतोय। त्याचबरोबर इलेक्ट्रिक गाड्या ज्या वेळेला सुरू होतील त्या टायमाला अजूनही 30 गाड्यांची मागणी करतोय। AC गाड्या मुरबाडमध्ये सुरू व्हाव्यात ही मागणी आहे आपली आणि त्यासाठी आपला प्रयत्न। साहेब, मुरबाड बस आगाराचं काम आजचे हे संत गतीने चालले असे प्रवाशांची संताप प्रवासी व्यक्त करतात, काय सांगाल त्याबद्दल? खरं म्हणजे मुरबाडमध्ये रस्त्याचं काम चालू असेल ना तरी लोकांना संताप होतो, पण रस्ता चांगला झाला तर लोक कधी बोलतच नाही आणि पत्रकारांनी पण हे सांगायला पाहिजे की रस्त्याचं काम चांगलं व्हावं यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे। तुम्ही समृद्धीला जा आणि कल्याण मुरबाडचं काम चाललंय त्याच्यावर जाऊन या आणि मग मला सांगा क्वालिटी कोणाची चांगली। बरं, बस आगाराचं काम सुद्धा क्वालिटीचं व्हावं, मी स्वतः त्याला आग्रही आहे। घाई न करता कामाचं क्वालिटी देऊनच मला काम झालं पाहिजे। सगळ्यात मॉडेल आपण मुरबाड बस घेतलंय, त्यामुळे त्याचं काम चांगल्या पद्धतीने होईल, कुठेही संत गती नाही। आता स्लॅब पडेल, लवकरात लवकर ते पूर्ण करतो। पण या 5च्या 5 गाड्या कल्याण मुरबाडच धावतील का? कल्याण मुरबाडला आपल्या मुरबाडच्या नागरिकांना खूप गरज आहे, त्याकरता आपण मुरबाड कल्याण पूर्ण चालू करतो आणि नागरिकांना कल्याणच्या खूप चांगला त्याचा फायदा होतो। पण आता जो गैरसोय होत आहे कल्याण मुरबाड लोकांना, तर त्या बाबतीत लोकांनी पण संताप व्यक्त केला आहे की आगार बस आगारांना प्रमुखांना सांगितल्या तरी पण त्या आदेशाचं पालन होत नाही। आता या डिझेल गाड्या आलेल्या आहेत, डिझेल गाड्या भरायला आपल्याला तिथंच भरता येते। त्याच्याबरोबर CNGच्या ज्या गाड्या होत्या, CNGच्या गाड्या भिवंडीला कधी कधी पाठवायला लागत होत्या आणि त्यामुळे तो गॅप पडत होता, म्हणून आपण तातडीने ह्या नवीन 5 गाड्या घेतल्या आणि त्यातल्या आता तातडीने माझा आता आमच्या डेप्युटी मॅनेजर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आहे आपला आगार। तर म्हणजे मुसळींचं कौतुक केलं पाहिजे, पण मनापासून उत्पन्नही वाढवलं आहे आणि नागरिकांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये कल्याणचा आता बॅकलॉग संपूर्ण मिनिटापूर्वी अशी अफवा पसरली गेली की या सर्व गाड्या ह्या उद्या कोकणामध्ये जातील, गणपतीसाठी या गाड्या आताच मुसळींचं माझं बोलणं झालं, शहापूरला 2, कल्याणला 3, अशा पद्धतीने 5 करतो। काही एक लक्ष कोणीही सांगत आणि काही वाऱ्यावरच्या वराती कोणीतरी। साहेब, मुरबाड बदलापूरकरांची जी प्रतीक्षा आहे ती कधी पूर्ण होईल? रस्त्याचं काम चालू आहे, पाऊस झाल्यानंतर रस्त्याचं काम पूर्ण होईल। सध्या नवीन गाड्या पाठवणं तिथं अवघड होतंय, कारण रस्त्याचं खोदलेलं काम आहे, त्याचा सांभाळायला खूप त्रास होतोय। त्याकरता 1-2 महिने थांबा, 2 महिन्यानंतर बदलापूर कल्याण या 2 वेळा चांगलं केलं। साहेब, आज बसमध्ये प्रवास करायची संधी भेटली, कसं वाटतं आज तुम्हाला? मला पूर्वीचाही अनुभव आहे तसा, पण आता बऱ्याच वर्षातून ही संधी मिळते। नागरिकांना काय त्रास होतो ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली आणि उलट प्रवास चांगला वाटतो आणि तुमच्यासारखे बसमध्ये भेटायला येतात। माझ्या गाडीत दुसरा कोणी भेटायला येत नाही आणि म्हणून तुम्ही पण भेटले आणि नागरिक पण मला भेटले, त्यामुळे मला आनंद आहे।